एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. फाइंड द एलसीएम. आपल्याला काही नंबर दिलेले आहे आणि एलसीएम शोधायचा आहे. ओके, तर आपल्याला पहिला जो नंबर दिलेला आहे तो आहे 36 and 42. 36 आणि 42 ला कशाने डिवाइड होईल? दोघांनाही कॉमन 2 ने डिवाइड होईल का? ओके, 2 ने डिवाइड करते. 2 1 जा 2 and 2 8 जा 16. 2 2 जा 4 and 2 2 जा 1. आता बघा 18 आणि 21 आलाय. ओके, 18 आणि 21 दोघांना कंबाईन डिवाइड होईल असा नंबर सांगा. 3. ओके, 3 च्या टेबल मध्ये दोघं नंबर आहे. ओके, सो 3 6 जा 18 and 3 7 जा 21. ओके, आणि 6 आणि 7 ला डिवाइड करायचं झालं तर 7 हा प्राईम नंबर आहे, 6 ला डिवाइड होणार नाही, म्हणून 6 आणि 7 ला कंबाईन एखाद्या नंबरने डिवाइड होणार नाही, म्हणून मी 2 ने 6 ला डिवाइड करतेय. 2 3 जा 6. हा 7 तसाच खाली येणार. दोघं प्राईम नंबर झाले आता. सो 3 ला 3 ने डिवाइड करायला लागणार आहे आणि 7 ला 7 ने डिवाइड करायला लागणार आहे. ओके, आलंय लक्षात? ओके, तर फॅक्टर काय आले आहे आपले? 2 3 2 3 and 7. ओके, आता मल्टिप्लिकेशन करूया. 2 3 जा 6. 6 2 जा 12. 12 3 जा 36. ओके, 36 into 7. 7 6 जा 42. 7 3 जा 21 plus 4 25. ओके, एलसीएम काय आलेला आहे आपला? तर 252. ओके, नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट आहे 15 25 and 30. तिघांना कंबाईन असा नंबर सांगायचा, तिघांना डिवाइड होईल 5. ओके, 5 घेऊया. 5 ने डिवाइड करते. 5 3 जा 15. 5 5 जा 25 and 5 6 जा 30. ओके, आता या तिघांना कंबाईनली भाग जाईल असा नंबर तर नाहीये, पण 3 आणि 6 ला जाऊ शकते, म्हणून मी 3 आणि 6 ला डिवाइड करते. 3 ने 3 1 जा 3. 5 ला डिवाइड होणार नाही. 3 2 जा 3 आणि 6 ला 3 ने डिवाइड होईल, म्हणून 3 1 जा 3. 5 ला डिवाइड होणार नाही. 3 2 जा 6. ओके, आता 5 आणि 2 हा दोन्ही प्राईम नंबर आहे, म्हणून त्या संख्येला त्याच संख्येने डिवाइड करायला लागणार आहे. सो मी 5 ला 5 ने डिवाइड करते. 5 1 जा 5. 2 ला नाही डिवाइड होणार, सो परत 2 ला 2 साठी डिवाइड करायला लागणार. 2 1 जा 2. ओके, तर आपले फॅक्टर काय आलेले आहेत बघा. 5 3 5 and 2. ओके, सो 5 3 जा 15. 15 5 जा 75. 75 2 जा 150. एलसीएम काय आलेला आहे आपला? 150. ओके, नेक्स्ट बघा 18 42 and 48. ओके, तिघांना डिवाइड होईल अशी संख्या सांगा मला. तिघांना डिवाइड होईल, तिघांना डिवाइड करता येईल अशी संख्या सांगा. 3 ने डिवाइड करूया. 2 ने होईल, पण 3 ने पण होते. ओके, तर 3 ने डिवाइड करूया. सो 3 6 जा 18. 3 1 जा 3. 3 4 जा 12. 3 1 जा 3. 3 6 जा 18. आता बघा 2 ने डिवाइड करूया. ओके, 2 ने डिवाइड करूया. सगळ्या इव्हन नंबर आहेत म्हणून. सो 2 3 जा 6. 2 7 जा 14. 2 8 जा 16. ओके, आता बघा 3 7 8. तिघांनाही असं एकमेकांमध्ये असं एखादे कॉमन नंबर नाही जिने डिवाइड होईल. तिघांना सेपरेट डिवाइड करायला लागणार आहे. सो 3 ला 3 ने डिवाइड करून घेऊया. 7 आणि 8 ला होणार नाही. 7 लाही 7 ने डिवाइड करायला लागणार. 8 ला डिवाइड नाही होणार. 8 ला 2 ने डिवाइड करूया. 4 येणार आणि 4 ला 4 ने डिवाइड करूया, कारण की प्रोसेस खूप लेंदी होते, एवढं कॉम्प्लिकेटेड नाही येते. सो डायरेक्ट 4 ला 2 ने डिवाइड करूच तर मी डायरेक्ट 4 ने डिवाइड केले. ओके, कारण दुसरे काही फॅक्टर शिल्लक नव्हते, आपल्याला काही त्यांनी प्रॉब्लेम होणार नाही. सो त्यामुळं फॅक्टर बघा काय काय आहे. 3 2 3 7 2 4.
ओके 3 2 जा 6, 6 3 जा 18, 18 7 जा 18 7 जा किती असते 18 into 7 आणि 2 4 जा 8. ओके सो 7 8 जा किती 56 होते 56. आपण 18 into डायरेक्ट 56 लिहूया. आन्सर काय येणार 8 6 8 6 जा 48. 4 कॅरी फॉरवर्ड 4 8 जा 5 8 जा 40. 46 1 जा 6 46 46 and 4 50. ओके and 5 1 जा 5 5 and 5 10. काय आलं आन्सर 1008. ओके एलसीएम काय आलेला आहे 18 42 आणि 48 चा 1008. एलसीएम काढायचा आहे तर तिघांना कॉमन डिवाइड होईल असा नंबर सांगा 2. ओके 2 2 जा 4, 2 6 जा 12 and 2 10 जा 20. Again we can divide this number by 2. Okay, so I am dividing this number by 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6 and 2 5 जा 10. Okay, now look 3 and 5. This is a prime number. Okay, so prime number can divided by only that odd number. Okay, so 3 is divided by only 3. So 3 1 are 3. 5 cannot divided by 3. 5 divided by 5. Obvious, it is a prime number. So it's all done. Okay. Then what is the factor? 2 into 2, 3 and 5. Okay. 2 2s are 4. 4 3s are 12 and 12 5s are 60. Then what is the answer? What is the LCM? LCM is the 60. Okay, next one. Next number 4 नंबर दिलेले आहेत. Okay, what is that number? 24, 40, 80 and 120. Okay, so we can divide these all numbers by 2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 2s are 4 and 0, 2 4s are 8 and 0, 2 6 are 12 and 0. Okay, now we can divide this number by again 2. 2 6 are 12, 2 1s are 2, 0, 2 2s are 4, 0, 2 3s are 6, 0. Okay, now again 2. 3 2s are 6, 3 5s are 10, 2 1s are 2, 0, 2 1s are 2, 2 5s are 15. Now आता आपण 3, 5, 10 आणि 15 चौघांना एका नंबरने डिवाइड नाही करू शकत, पण 5, 10 आणि 15 ला 5 ने डिवाइड करू शकते. ओके, सो 3 ला डिवाइड नाही होणार. 5 1s are 5, 5 2s are 10 and 5 3s are 15. Again we can divide this by 3. 3 1s are 3. 2 ला डिवाइड होणार नाही. 3 1s are 3. परत 2 ने डिवाइड करायला लागणार शेवटी 1 येण्यासाठी. सो 2 ने डिवाइड केलाय. तर फॅक्टर काय आले बघा 2 2 2 5 3 and 2. ओके, सो मल्टिप्लाय करा. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 5s are 40, 43s are 120, 122s are 240. ओके, 240. सो आपला ह्या चारही नंबरचा जो एलसीएम आलेला आहे तो काय आहे 244. फाइंड स्मॉलेस्ट नंबर which divided by 8, 9, 10, 15, 20 and gives us a remainder. Which remainder? 5. ओके, आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला आपण जेव्हा 8, 9, 10, 5 and 20 सगळ्या संख्येने डिवाइड केलं तरीही रिमाइंडर काय उरलं पाहिजे 5. ओके, सो आपल्याला यासाठी सगळ्यात छोटी संख्या शोधायची. छोटी म्हणजे काय लोवेस्ट. ओके, मग आपल्याला सगळ्यांनी डिवाइड होईल पण 5 रिमाइंडर राहील अशी संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार स्मॉलेस्ट. एक तर स्मॉलेस्ट म्हणजे काय लोवेस्ट. लोएस्ट म्हणजे काय आपण काय शिकतोय आता
एलसीएम आणि एचसीएफ. तर आपल्याला काय करायला लागणार, या सगळ्या संख्येचा एलसीएम काढायला लागणार. ओके, जो एलसीएम निघल म्हणजे ती संख्या अशी राहील की सगळ्यात छोटावाला नंबर राहील पण सगळ्यांनी डिवायडेड राहील. म्हणजे त्या संख्येला ह्या सगळ्या संख्येने डिवाइड होत राहणार आणि स्मॉलेस्ट असणार. सो आपले 2 कंडिशन तर फुलफिल होऊन जाईल. राहील फक्त काय तिसरी कंडिशन की 5 रिमाइंडर राहिला पाहिजे. तर मी तुम्हाला ते नंतर सांगते. ओके, सो बघा 8, 9, 10, 15 and 20 यांचा एलसीएम काढून घेऊया आधी. सो 5 ने डिवाइड करू आधी. 5 ने 8 ला डिवाइड होणार नाही, 9 ला होणार नाही. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. ओके, आता 2 ने डिवाइड करूया. 2-3 नंबर आहे ज्यांना डिवाइड होईल. सो 2 2 जा 4, 9 ला डिवाइड नाही होणार. 2 1 जा 2, 3 ला डिवाइड नाही होणार. 2 2 जा 4. ओके, अगेन वी कॅन डिवाइड दिस नंबर बाय 2. 2 2 जा 4, 9 ला डिवाइड होणार नाही. 3 ला डिवाइड होणार नाही. 2 1 जा 2, सॉरी हा. ओके, सो आता 9 आणि 3 आहे म्हणून 3 नी डिवाइड करू शकतोय. ओके, सो 2 ला डिवाइड होणार नाही. 3 3 जा 9, 3 1 जा 3. काय उरले 2 आणि 3 यांना आपल्याला या संख्येने डिवाइड करायला लागणार. तेव्हा कुठं ते 1 1 येईल, आपली प्रोसेस संपून जाईल. ओके, सो फॅक्टर काय आलेले आहे बघा. 5 2 2 3 2 3. ओके, मल्टिप्लाय करा. फॅक्टर बरोबर घेतलेले आहे. ओके, 5 2 जा 10, 10 2 जा 20, 23 जा 60, 62 जा 120 आणि 123 जा 360. ओके, आपला एलसीएम काय आलेला आहे तर 360. याचा अर्थ काय असतो मला सांगा सगळ्यात फर्स्ट. याचा अर्थ असतो की 360 ला म्हणजे 360 ला त्या सर्व नंबरनी डिवाइड होतं. ओके, तो कॉमन नंबर आहे तर ह्या सगळ्या संख्यांनी त्याला भाग जाणार, त्याला डिवाइड होणार. सो आपल्याला काय हवंय, रिमाइंडर 5 हवंय. तर जर आपण 160 प्लस 5 केलं तर काय होणार, 165 होणार. आणि 165 ला ह्या कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर 360 ला भाग जातो म्हणून रिमाइंडर काय राहणार, 5 राहणार. ओके, सो 5 राहणार म्हणजे आपली जी आपल्याला ज्या कंडिशन होत्या सगळ्या फुलफिल झाल्या म्हणजे आपला आन्सर काय 365. मी काय केलंय फक्त रिमाइंडर 5 पाहिजे म्हणून त्या संख्येमध्ये 5 ऍड करून दिलाय. जस्ट एवढं सोपं आहे ते, बाकी काही केलेलं नाही. ओके, 5 काय आहे, रिड्यूस द फ्रॅक्शन. काही नंबर दिलेले आहे, काही फ्रॅक्शनल दिलेले आहे तर आपल्याला त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिला नंबर काय आहे 348 डिवायडेड बाय 319. ओके, तर ह्या संख्येला कोणत्या संख्येने डिव्हिजन होईल हे तुम्हाला काय मलाही लवकर आठवणार नाही. सो आपण याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करायचा. गणित मॅथ म्हणजे काय तर फक्त आपण त्याला साध्या आणि सिंपल नजरेने बघायची गरज असते. त्याला तो जेवढा कॉम्प्लिकेटेड दिसतो ना तेवढा नसतो तो खरं तर. त्यामुळे त्याला सिंपल बघायचा प्रयत्न करायचा. ह्या दोघी संख्या एकमेकांच्या खूप जवळच्या आहे. सो यांना दोघांनाही एका संख्येने भाग जातो म्हटल्यावर तो ह्या दोघींच्या डिफरन्स मध्येच लपलेला असणार. ओके, जसं की 5 अँड आपण तर 15 घेतलं तर दोघांचा डिफरन्स काय आहे 10. म्हणजे एकतर 10चे फॅक्टर काय काय होईल 5 अँड 2 म्हणजे 2 ने डिवाइड होईल किंवा 5 ने. 2 ने डिवाइड तर होत नाही म्हणजे 5 ने डिवाइड होईल. 5 1 जा 5. म्हणजे जसं की काही गोष्टी टेबल म्हणजे काय असतं, आपण जो टेबल लर्न करतो तो एकमेकांच्या मल्टिपलला असतो. ओके, ज्या संख्येचा आपण टेबल पार्ट करतो त्या संख्येचे मल्टिपल तर असतात त्या टेबलमध्ये. म्हणजे हे पण मल्टिपल असणार एका संख्येचे. जी संख्या आपण शोधत आहोत त्या संख्येचे हे मल्टिपल असणार. दोघांचा डिफरन्स काय आहे चेक करा एकदा. 29 आहे. ओके, 29 आहे. 29 ला आपण आणखी कशामध्ये असं कन्व्हर्जन करू शकतोय का त्याला, म्हणजे त्याला आपण 2 भाग करू शकतोय का. लाईक ते इव्हन ऑड नंबर आहे सो आपण त्याला 2 भाग पण करू शकत नाही, 2 ने डिव्हाइड पण नाही करू शकत आहे. ही स्वतः एक प्राईम नंबर आहे म्हणजे ह्या संख्येला डिव्हिजन होत असणार का फक्त 29 नी शक्यता आहे.
29 ने आपण डिवाइड करून बघूया. 29 1 जा 29, किती उरले इथं 5. ओके, and 29 2 जा 52. ओके, इथं बघा 29 1 जा 29 आणि इथं परत 2 उरले. 29 1 जा 29. काय आलेलं आहे 12 डिवाइड बाय 11. बघितलं किती सिंपल होतं. आपण काय फक्त दोघांचा डिफरन्स केलेला आहे, दोघांमधला डिफरन्स काय ते चेक केलेला आहे. इथं आपल्याला डायरेक्ट 29 भेटलं, पण पुढच्या उदाहरणांमध्ये एखाद्याच नाही भेटणार. तर तिथं काय करायचं आहे तर नीट बघून घ्या. इथं बघा ह्या दोघी संख्या एकमेकांच्या परत जवळच्या आहे. ओके, तर आपण यांना डिवाइड, यांच्या दोघांचा डिफरन्स काढूया. डिफरन्स काय आलेला आहे 16. म्हणजे ह्या दोघी संख्येला एकतर 16 ने डिवाइड होतंय किंवा 16 चे 2 तुकडे केले तर विभाग केला तर काय होतं 13 प्लस 13 होतं. म्हणजे 13 ने डिवाइड होऊ शकतंय किंवा 26 ने. 26 म्हणजे काय 26 सोडून द्या, तुम्ही 6 घ्या फक्त. तर 6 नंबरचा टेबल तुम्ही आठवा 1 मिनिट मनातल्या मनात. 6 नंबर हा इव्हन नंबर असल्यामुळं 6 हा इव्हन नंबर असल्यामुळं 6च्या टेबलमध्ये जे संख्या येतात ना सगळ्या त्यांच्या युनिट प्लेसला काय असतं इव्हन नंबर असतो. कधी लक्षात ठेवा काय असतं इव्हन नंबर, एकही ऑड नंबर येत नाही. आणि 6च्या टेबलमध्ये जे युनिट प्लेसला जे नंबर असतात सगळे ते काय असतात इव्हन नंबर असतात. ओके, म्हणून इव्हन नंबर असल्या म्हणजे 26च्या टेबलमध्ये सुद्धा जे नंबर येतील ते सगळे इव्हन नंबर असणार. कितीपर्यंत असो त्याचे मल्टिपल कितीपर्यंत असो त्या पण काय असणार इव्हन नंबर असणार. इथं दोघेही काय ऑड नंबर आहे म्हणजे 26चा पत्ता कट झालाय. तर उरलेला नंबर कोणता आहे, ऑप्शन कोणता आहे आपल्याला 13 ऑप्शन आहे आपल्याकडं. सो 13 ने डिवाइड करून बघूया आधी, मग समजेल आपला जे आपण अज्युम केलंय ते बरोबर आहे की चूक आहे. ओके, 13 ने डिवाइड करूया. 13 1 जा 13, इथं किती राहिले 9 अँड 13 7 जा 91. ओके, परत 13 1 जा 13, इथं 11 राहतील आणि 13 9 जा 117. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे तर 17 डिवायडेड बाय 19. ओके, देन नेक्स्ट बघा तिसरं क्वेश्चन काय आहे त्यामध्ये 437 डिवायडेड बाय 551. आता ह्या दोघी पण थोड्याफार जवळच्या आहे, त्यांचा डिफरन्स मे बी मल्टिपल मध्ये असेल, पण आपण असाच त्यांना बी निग्लेजिबल करू शकतो, त्यांचं बी आपण उत्तर शोधू शकतोय. सो ह्या दोघांचा डिफरन्स शोधा काय आहे. यांचा डिफरन्स काय आलेला आहे 114. ओके, 114 ला जर आपण मीन्स दोन भाग केले तर काय होईल 57 प्लस 57. ओके, 2 भाग झाले त्याचे 57 प्लस 57 म्हणजे याला 57 नी भाग जाऊ शकतोय. ओके, समजतंय 57 नी भाग जाऊ शकतोय, पण 57 नी भाग खरं जातोय का तर 7च्या टेबलमध्ये तुम्हाला 7 हा कुठं दिसणार मीन्स 57 जर घेतलं आपण ह्या टेबलमध्ये तुम्ही 7चं टेबल रिमाइंड करा. सो 57 हा 7 कुठे दिसणार जेव्हा 57 10 जा 517 होईल आणि त्यानंतर जे 57 11 जा 77 राहील तेव्हा 7 दिसेल. बाकी युनिट प्लेसला कुठे 7 नसणार आहे. तर हे 570 म्हणजे 10 जा झाले, पण आपल्याकडे नंबर काय आहे 437. तर 37 म्हणजे इथं कुठेतरी येईल. ओके, पण कुठंही 10च्या आतमध्ये म्हणजे हा 1 वाला 1 11 20 वाला जो मल्टिपल असतो तो सोडून कुठेही 7 येत नाही. म्हणजेच 57 ने डिवाइड होईल का नाही होणार. तर 57 ची आपल्याला आणखी फॅक्टर शोधावे लागतील. ओके, फॅक्टर म्हणजे काय तर फॅक्टर इथं आपण फक्त त्याचा विभाग केलं होतं, इथं फॅक्टर शोधायला लागतील. 57 ला कशाने डिवाइड होतं 57 ते फॅक्टर करायचे म्हटल्यावर हे ऍडिशन काय होतं 12 होते म्हणजे 3 ने डिवाइड होईल. सो 3 एक फॅक्टर होईल आणि दुसरा फॅक्टर काय होणार 19 होणार. ओके, 19 आणि 3 तर 3 ने डिवाइड होते का आपल्या नंबरला बघा चेक करून नाही होते म्हणजे 57 ने खरंच होत नव्हतं.
ओके. सो 19 हा नंबर आलाय, 19 ने डिवाइड करून बघूया. फॅक्टर येते. ओके, आपण फक्त अंदाज लावते कोणत्या संख्येने डिवाइड होऊ शकतं. सो याला 19 ने डिवाइड करून बघा. 19 1 जा 19, 19 2 जा 38. ओके, 38. इथं काय राहणार रिमाइंडर 5. 19 3 जा काय होणार 57. ओके, एका संख्येला आता डिव्हिजन झाली आहे. नेक्स्ट बघूया. 19 1 जा 19, 19 2 जा 32, 19 3 जा 57. सो 2 चा भाग द्यायला लागणार आणि काय राहणार इथं 17 राहणार. ओके, 17 राहणार. तर 19 9 जा काय असतं 171. ओके, सो खाली कोणता भाग गेलेला आहे 29 चा. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे सिम्पल फॉर्म फ्रॅक्शन म्हणजे काय आलेलं आहे आपलं 23 डिवाइड बाय 29. ओके, समजलं आहे. समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये 6 LCM आणि SCF. ओके, वी हॅव अ LCM and SCF. So what is that? LCM is 432 and SCF is 72. Okay, so we have one number. What is that number 216 and we have to find out the another one. Okay, so it means आपल्या जवळ LCM आणि SCF आहे. ओके, एक नंबरही आहे पण दुसरा नंबर माहिती करायचा आहे. तर मागच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला काय शिकवलं होतं LCM आणि SCF यांचं दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असतं ना ते इक्वल असतं. ते दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याकडे त्या दोन नंबर आहे प्रोडक्ट ऑफ नंबर म्हणजे काय जे दोन नंबर आहे जे नंबर आहे आपल्याकडे रॅन्डमली त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि LCM आणि SCF चं मल्टिप्लिकेशन काय असतं इक्वल असतं. इट मीन्स हा तुम्ही जर याला जर ऍज अ रूल घेतलं तर बघा LCM काय आहे आपल्याकडं 432. ओके, LCM आहे 432 इंटू मल्टिप्लिकेशन करणार आपण SCF काय आहे 72 आहे. ओके, आणि प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणजे काय दोघांचं मल्टिप्लिकेशन पण आपल्याकडे आहे फक्त एकच नंबर. मग आपण दुसऱ्या संख्येचं मल्टिप्लिकेशन कसं करणार तर मी त्याला x we can write is as x. ओके, आपण त्याला x मानूया. x म्हणजे एक कोणताही व्हेरिएबल ज्याचा आपल्याला नंबर माहिती नाही आपल्याला त्याचा आन्सर शोधायचा आहे. ओके, हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे हे इक्वल टू आहे आणि हे परत इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, इक्वल टूच्या अपोजिट जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं कोणत्या संख्येला तर ज्या प्रोसेसमध्ये ते असताना इथं 216 हे मल्टिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. ओके, जेव्हा ते इक्वल टूच्या अपोजिट जेव्हा ट्रॅव्हल करणार त्याचं अपोजिट होतं. जसं की ऍडिशनच्या अपोजिट काय असतं सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनच्या अपोजिट काय असतं ऍडिशन. तसंच मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट काय असतं डिव्हिजन आणि डिव्हिजनच्या अपोजिट काय असतं मल्टिप्लिकेशन. इथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. हा नंबर जेव्हा इकडे ट्रॅव्हल करणार तो इकडे ट्रॅव्हल का करणार आहे पण कारण की आपल्याला काय काढायचंय एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हा नंबर इकडे ट्रॅव्हल करणार आहे तो इकडे मल्टिप्लिकेशन म्हटलं इकडे काय येणार डिव्हिजन मध्ये म्हणून मी डायरेक्ट डिव्हिजन मध्ये लिहिलाय. ओके, सो इथं आता 216 नाही असं तुम्ही इमॅजिन करा. इथं आलाय तो डिव्हिजन ट्रॅव्हल करून. सो आता तुम्ही याला सोडवायचा प्रयत्न करा याला सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करा. हे बघा 2 + 1 + 6 म्हणजे याला 3 ने डिवाइड होईल. ओके, ह्या नंबरला बघा 4 + 3 + 2 यालाही 3 ने डिवाइड होईल. आपण 3 ने डिवाइड करून घेऊया. 3 7 जा 21, 3 2 जा 6. ओके, वरच्या नंबरला करून घ्या 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि 3 4 जा 12 काय आलेलं आहे 144 इंटू 72 डिवाइड बाय 72. ओके, सो तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल माहिती असणार. इथं मल्टिप्लिकेशनची प्रोसेस आहे खाली काहीच नाहीये. सो हे 72 1 जा 72 1 जा. ओके, दोघं कॅन्सल आउट झालेलं आहे. तर आन्सर काय आहे आपल्याकडं म्हणजे जो एक नंबर उरला आहे तो काय आहे 144 आणि तो कशाचा इक्वल आहे एक्सच्या. म्हणून आपल्या जे एक्सची व्हॅल्यू आहे ती काय आहे 144. सो व्हॉट इज द अनदर नंबर अनदर नंबर इज 144. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. 7 ही सेम ही क्वेश्चन आहे फक्त त्यांनी जरा व्हॅल्यू वगैरे चेंज करून दिलाय जरा
क्वेश्चनचा पॅटर्न चेंज केलाय, बाकी डिफरन्स काही नाहीये यामध्ये. जसं इथं आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम दिलेलं होतं तसं आपल्याला इथं दोघा संख्या ज्या दोन्ही संख्या असतात त्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. ओके, सो मी असं लिहिते प्रोडक्ट म्हणजे दोन्ही संख्यांचा प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, आणि एचसीएफ इंटू एलसीएम. ओके, तर आपल्याकडे काय काय आहे, प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट काय आहे, 765 आहे. एचसीएफ आहे का, हो आहे. एचसीएफ काय आहे, 3 दिलेला आहे. पण एलसीएम काढायचं आहे, एलसीएम आपल्याकडे नाहीये. ओके, सो इथं परत बघा आपल्याला काय काढायचं, एलसीएम. ओके, एलसीएम काढायचं म्हणल्यावर हा 3 इथं असायला हवा का, नको. हा 3 इथं कोणत्या प्रोसेसमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या. जेव्हा तो इक्वल टू च्या अपोजिट ट्रॅव्हल करेल तो तेव्हा कुठं जाईल, डिव्हिजन प्रोसेसमध्ये जाईल. ओके, म्हणून हा 3 इथं डिव्हिजनला प्रोसेस, ह्या प्रोसेसमध्ये आलेला आहे. सो 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 6, 3 5 जा 15 and 3 5 जा 15. सो एलसीएम काय आलेला आहे आपला, 255. ओके, समजतंय. ओके, सो क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन 8 काय आहे, क्वेश्चन 8 खूप लेंदी होता लिहायला, मी तो लिहिलेला नाहीये पण तुम्हाला तो मी एक्सप्लेन करू शकते. ओके, सो आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. एक ट्रेडर आहे. ओके, तो थ्रेडचे स्ट्रिंग्स विकतो. त्याच्याकडे स्ट्रिंगची जी लेंथ आहे, ओके, त्या लेंथ किती आहे, 392 मीटर एका स्ट्रिंगची लेंथ आहे. दुसऱ्या स्ट्रिंगची लेंथ काय आहे, 308 आणि थर्ड वनची काय आहे, 490. ओके, सो आपल्याला काय विचारलेलं आहे माहितीये का, आपल्याला सांगितलं आहे की त्या स्ट्रिंगचे असे तुकडे करा, तो तुकडा त्याचा सगळ्यात मोठावाला भाग पाहिजे, त्यानंतर त्याचे इक्वल तुकडे नाही झाले पाहिजे, पण असे तुकडे करायचे की ते सगळे सिमिलर पाहिजे. म्हणजे की जसं आपण 10 असतं तर आपण काय केलं असतं, 2 चे 5 तुकडे केले असते ते सगळे इक्वल झाले असते, किंवा 5 चे 2 तुकडे केले असते जे इक्वल झाले असते. 10 ला आपण 5 मध्ये 2 तुकडे केले असते ना, तसेच आपल्याला ह्या संख्येचे तुकडे करायचे आहे. आणि तो तुकडा जो असणार आहे तो किती मीटरचा आहे आपल्याला ते सांगायचं आहे. ओके, सो आपल्याला त्याचा हायएस्ट तुकडा करायचा आहे, म्हणजे आपल्याला सिम्पली त्याचा एक हायएस्ट फॅक्टर काढायचा आहे. ओके, जसं 10चं फॅक्टर काय असतं, 5 आणि 2, तर हायएस्ट कोणता आहे, 5, आपण 5 घेणार. तसंच ह्या सगळ्यांचा जो फॅक्टर काढायचा आहे, हायएस्ट वाला पण फॅक्टर काढायचा आहे. फॅक्टर कशामध्ये काढतो आपण, एचसीएफ मध्ये काढतो. म्हणजेच इन सिम्पल लँग्वेज वी हॅव टू फाइंड द एचसीएफ ऑफ दिस 3 नंबर्स. ओके, आपल्याला ह्या तिन्ही संख्यांचा काय काढायचं आहे, एचसीएफ काढायचा आहे. तो ठीक आहे, चला काढूया एचसीएफ. तिघं इव्हन नंबर आहे, सो मी याला 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2, 2 9 जा 18 and 2 6 जा 12, 2 1 जा 2, 5, 2 4 जा 8. ओके, 2 2 जा 4, 2 4 जा 9 आणि 5. ओके, इथं बघा आता इव्हन आणि ऑड म्हणजे 2 ने डिवाइड होणार नाही. दुसरी संख्या कोणती आहे बघू, 3 ने होईल का, 10 आणि प्लस 6 म्हणजे 16. ओके, इथं 3चा पत्ता कॅन्सल झालेला आहे, 3 ने डिवाइड तर होणार नाही. 4 ने नाही होणार, 2 ने होत नाहीये म्हटल्यावर 5 ने होईल का, नाही होणार. 6 ने नाही शक्यता, 6 ने डिवाइड झालं असतं म्हणजे 2 आणि 3 ने दोघांनी डिवाइड झालं असतं, आणि आपल्याकडे 2 आणि 3 ने दोघांनी डिवाइड होत नाही म्हणजे 6 ने होणार नाही. 7 ने ट्राय करून बघूया. 7 ने 7 2 जा 14, 14 आणि किती उरले 5, 56 झाले. 7 8 जा 56. ओके, ओके, इथं तर 7 ने डिवाइड झाले, इथं बघूया. 7 2 जा 7, 1 उरलं, 7 2 जा 7. ओके, म्हणजे 7 ने डिवाइड होत असणार नक्की, कारण की 2 संख्येला तर डिव्हिजन झालीये. सो आपण करून बघूया डायरेक्टली. ओके, सो 7 ने डिवाइड करूया. 7 2 जा 14, 5 रिमेनिंग राहिले. 7 8 जा 56. ओके, इथं बघा 7 2 जा 7, 7 2 जा 7. इथं बघा 7 3 जा 21 आणि 7 5 जा 35. ओके, तर आपला नंबर काय काय आलेला आहे, 28, 22 आणि 35. आता यांचं ऍडिशन करून बघा. 3 ने डिवाइड होतंय का, 3 ने डिवाइड होत नाहीये. 2 ने होणार नाही कारण की इथं 5 आहे. 5 ने नाही होणार, 4 ने नाही होणार, 6 ने नाही, 7 नो चान्स, 9 वगैरे नाही. म्हणजेच इथपर्यंतच कॉमन नंबर होता जो आपण ज्या तिन्ही संख्याला डिव्हिजन करू शकत होतो असा. म्हणजे एचसीएफ काय आला, फॅक्टर काय आले बघा, 2 आणि 7 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं
काय आला एचसीएफ 14 आला. आता तुम्हीच बघा 14 म्हणजे ह्या तिन्ही या स्ट्रिंग ज्या आहे यांच्या ज्या लेंथ आहे यांना प्रत्येकी स्ट्रिंगला 14 मीटर लेंथ म्हणजे ह्या स्ट्रिंगचा आपल्याला 14 मीटरचे आपल्याला तुकडे कट करायला लागणार. तेव्हा कुठं जे रिमेनिंग राहील ते काहीच उरणार नाही, सगळे इक्वल तुकडे येतील, सगळे इक्वल कट येतील जे 14 मीटरचे राहतील. ओके, आपला आन्सर काय आलेला आहे 14 मीटर. सो काय आहे बघा, आपल्याला दोन असे नंबर शोधायचे आहे जे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, सोबतचे, म्हणजे जसं की 4 आणि 6 हे सोबतचे इव्हन नंबर आहेत. तसंच दोन इव्हन नंबर आहेत सोबतचे, त्यांचा एलसीएम काढल्यानंतर काय येतो माहिती का, 180 येतो. आणि असे आपल्याला नंबर शोधायचे आहे. तर दोन्ही इव्हन नंबर आहे म्हणजे दोघांना 2 ने डिवाइड होईल. ओके, कॉन्झिक्युटिव्ह नंबरला ते बी इव्हन नंबरला 2 ने डिवाइड झाल्यानंतर जे उरल, जे खाली संख्या येतील त्या मोस्टली दुसऱ्या संख्येने डिवाइड होण्यासारख्या नसतात, नॉर्मली नसतात. 2 ने इव्हन असल्यामुळे 2 ने डिवाइड होईल. म्हणजे आपण इथे एचसीएफ जर 2 पकडला तर, कारण की कॉमन फॅक्टर फक्त 2 असणार, कारण त्या इव्हन संख्या आहे म्हणून एचसीएफ आपण जर फक्त 2 पकडला तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्या दोन्ही संख्यांचं जो मल्टिप्लिकेशन असतं ते एचसीएफ आणि एलसीएमच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असतं. म्हणून ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार, 180 इंटू 2 काय होणार 360 होणार. ओके, 360 होणार. 360 ला अशा दोन संख्यांमध्ये अशा फॅक्टरमध्ये कन्व्हर्जन करा. ओके, असे त्यांचे फॅक्टर शोधा की जे दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आहेत. ओके, सो मला सांगा इथे काय येणार, एक 60 पण येईल, सॉरी 60 आणि 6 येईल, पण आपला कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे म्हणून हे नाही घेऊ शकत. ओके, 40 इंटू 9 येईल, हे पण चालणार नाहीये. 4 9 जर 36 असतं म्हणून घेतलेलं मी जस्ट, पण हे चालणार नाही. 12 घ्या, 12 इंटू 30 नाही, हे बी कॉन्झिक्युटिव्ह नाहीये. ओके, 12 ने नाही, 6 ने नाही. आणखी कोणते नंबर असतात, 36 च्या हाफ काय असतं 180. सो 18 घेऊया, 18 आणि दुसरी संख्या कोणती असणार, 18 टू 36 असतं ना, आणि ते फक्त 36 होईल. आपल्याला 360 हवंय, 20. ओके, लक्षात आलंय तुम्हाला, आपल्याला आन्सर भेटले डायरेक्ट. आपण जर 2-3 फॅक्टर चेक केले आणि फॅक्टर मध्ये ती कंडिशन मध्ये बसते की नाही हे चेक करायचं. तर 18 आणि 20 आपले दोन फॅक्टर मिळाले. सो आपल्याला दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर हव्या होत्या, त्या दोघी इव्हन आहे, कॉन्झिक्युटिव्ह आहे. सो आपल्याला जे उत्तर मिळालं आहे ते काय आहे 18 अँड 20. आपण आणखी एक मेथड बघूया. आपण 360चा फॅक्टर काढूया सिम्पली. तुम्हाला असे फॅक्टर इमॅजिन वगैरे सर्च वगैरे फाइंड करत बसायला नाही लागणार. फॅक्टर केल्यानंतर याला 2 ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि 0. इथं 3 ने डिवाइड करूया, 3 6 जा 18 आणि 0. इथं परत 5 ने करू का, ओके 5 ने डिवाइड करूया, 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथं 3 ने करूया, 4 2 ने करूया, 2 2 जा 4. ओके, तर आता ह्या नंबर पासून जे 6 नंबर दिलेले आहे यांच्यापासून अशा दोन संख्या शोधायच्या ज्या इव्हन आहे पण जवळच्या आहे, कॉन्झिक्युटिव्ह आहे. सो 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60. ओके, हे नाही होणार. ओके, 2 2 जा 4, 4 3 जा 12 आणि 12 3 जा नाही, हे पण नाही होणार. वरतून बघूया, 2 3 जा 6, 6 5 जा 30, हे नाही होणार. मग 2 3 जा 6, 6 3 जा 18. ओके, 18 आणि 5 2 जा 10, 10 2 जा 20. ओके, झालं. असं तुम्ही थोडंसं त्याला 2-3 वेळेस ट्राय करून असे दोन फॅक्टर शोधायचा प्रयत्न करायचा की जे आपल्या कंडिशन मध्ये फुलफिल होत आहेत. ओके, किंवा मग अशी फॅक्ट डायरेक्टली तुम्ही आठवू शकताय की 360 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो आणि त्याचे फॅक्टर पाडून दोन नंबर जे फॅक्टर पडतात ते जवळचे आहे का जे आपल्या कंडिशन मध्ये बसतायत नाही हे चेक करायचं. तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ओके, सिंपल आहे.
आपल्याला प्रॅक्टिस सेट 14 संपलेला आहे, म्हणजे आपला चॅप्टर संपलेला आहे. तर आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत नेक्स्ट चॅप्टर मध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.